नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आपण अशीच एक कहाणी घेऊन आलेलो आहे. ती आहे रहस्यमय कथा कोकणातील दवाखाना. कोकण म्हटलं की आपल्याला आठवतं ते निळाशार समुद्र, आंबा, फणस, नारळ, फोफळीच्या बागा, दरीखोऱ्यातून जाणारे कोकण रेल्वे. त्याचबरोबर कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला काही ना काही गूढ, ऐतिहासिक, काही देवांच्या, काही भूतांच्या अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. तर मी एस.आर. मूळचाच कोकणातलाच आहे. लहानपणापासूनच रहस्यमय कथा ऐकायला मला फार आवडतात. त्यामुळे गावी गेलो की माझं आवडीचं काम म्हणजे एखादा अनुभवी व जुन्या जाणकार लोकांची भेट घेऊन त्यांच्याकडून गावाच्या इतिहासाबद्दल, काही जुन्या घटनांबद्दल, असाधारण घटनांबद्दल जाणून घेणे. सदर कथा ही मी माझ्या आजीकडून ऐकली आहे. ती लहान असताना ही घटना तिच्या गावच्या शाळेत घडली होती. तर कथेला सुरुवात करतो. भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त 5-6 वर्ष झाली होती. देश स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अगदी जोमाने प्रयत्न करत होता. त्यातच गांधीजींच्या बोलण्यानुसार जर देशाची प्रगती करायची असेल तर ग्रामीण भागाचा प्रथम विकास करा. गावोगावी अनेक नवीन योजना राबवण्यात येऊ लागल्या. त्याच योजनेअंतर्गत त्यावेळी गावामध्ये प्रथमच एक प्राथमिक रुग्णालय चालू करण्यात आले. या इस्पितळाचा मुख्य हेतू हा गावातील गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान योग्य उपचार देणे हा होता. कारण गावाची पूर्वीची स्थिती फार बिकट होती. सर्व रोगांचे निदान हे काही घरगुती उपायांनीच होत असे. अगदी प्रसूतीसाठी देखील जुनी पद्धत वापरली असत. त्यामुळे अनेकदा ही आई व बाळ अशा दोघांना पण धोकादायक ठरत असे. गावात रुग्णालय चालू झाल्यावर देखील सुरुवातीला लोक तिथे जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असे तेव्हा लोक रुग्णालयात धाव घेत असत. असेच प्रसूती दरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स आल्या की लोकांच्या डॉक्टरची आठवण येत असे. लोकांच्या अशा हलगर्जीपणामुळे डॉक्टरसुद्धा कधीकधी रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी काही करू शकत नव्हते. सुरुवातीला तर उशिरा उपचारामुळे इस्पितळात आणि आवारात अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. असे म्हणतात की अशा प्रकारे जर गर्भवती महिला स्त्रीचा मृत्यू झाला तर त्या स्त्रीचा आत्मा सहजासहजी मुक्त होत नाही आणि अशा अतृप्त आत्म्याला हडळ असे संबोधले जाते. हे भूतांच्या प्रकारातील सर्वात वाईट भूत मानले जाते. असेच काही महिने उलटून गेले आणि मग रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना रात्रीच्या वेळी विविध अनुभव येऊ लागले. कधी रडण्याचा आवाज तर कधी गुरगुरण्याचा. कधी तर रुग्णालयात ॲडमिट असलेल्या गर्भवती स्त्रियांना व नुकत्याच बाळ झालेल्या स्त्रियांना अनेक भास होत असे. जसे काही कोणीतरी त्यांच्या किंवा त्यांनाकडे रागाने बघत आहे. कोणीतरी त्यांच्या बाळाला नेण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरसुद्धा तिकडे रात्रीच्या वेळी जाण्यास घाबरत असे. लोकांनी देखील तिकडे जाणे सोडून दिले होते. त्यामुळे अगदी वर्षभरातच ते रुग्णालय बंद करण्यात आले होते. असेच 5-6 वर्षे निघून गेली. गावातील काही तिकडे जात नसे. अगदी सकाळच्या वेळीसुद्धा जर एखाद्याची गुर चुकून सरत तिकडे गेली तर तो गुराखी देखील तिकडे जाण्यास धजावत नसे. हे रुग्णालय तसे गावापासून 5 मिनिट एका सड्यावर म्हणजे थोडासा उंचाचा भाग बांधलेले होते. आजूबाजूला रान वाढलेले होते. दाट झाडी होती. रुग्णालयाची वास्तू अगदी भगात झाली होती. काही वर्षांनी गावी एक नवीन तरुण व निर्भीड अशा कलेक्टरची नियुक्ती झाली होती. एकदा गावाच्या समस्यांबद्दल बोलताना त्याला गावी शाळा आणि इतर सुविधांचा अभाव असल्याचे कळले. तेव्हा त्याने गावी नवीन शाळा बांधण्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू केले. तेव्हा त्याला त्या सरकारी जागा आणि त्यावरील त्या जुन्या रुग्णालयाबद्दल समजले. त्यांनी माहिती मिळवली असता जुन्या झालेले हे सर्व प्रकार त्याला कळाले. यातून सर्व शिक्षणाचा सुद्धा किती अभाव आहे हे त्यांना पटले. त्याने लगेच त्या जुन्या रुग्णालयाच्या जागी सुंदर शाळा उभारायची ठरवली. शाळेचे बांधकाम चालू असताना अनेक अडथळे आले, पण त्या कलेक्टरने जिद्दीने 1-2 वर्षात त्या शापित जागेवर एक सुंदर ज्ञानाचे मंदिर उभारले. लोक सुरुवातीला आपल्या मुलांना तिकडे पाठवायला तयार नव्हते, पण नंतर कलेक्टरच्या अथक प्रयत्नानंतर आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार झाले. पण गावातील लोकांनी एक अट ठेवली. संध्याकाळी 6 शाळा चालू ठेवायची. कलेक्टरने ती अट मान्य केली आणि मग गावात नवीन शाळा चालू झाली. त्या शापित जागेवर आता ज्ञानाचे पाठ गिरवण्यात येऊ लागले. पण ते सारे अजून थांबले नव्हते. संध्याकाळी शाळा बंद केल्यानंतर विशेषतः अमावस्येच्या रात्री अनेक घटना शाळेत घडत असत. जसे की बेंच अस्तव्यस्त होणे, फलकावर काही निरपटले असणे. पण कलेक्टरने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. तर चांगल्या कामात विघ्न येऊ नये म्हणून त्याने खूप प्रयत्न केले. तसे शाळा ही सकाळ ते दुपार याच वेळेत चालू असते. त्यामुळे मुलांना देखील काही त्रास होत नव्हता. तसंच गावातल्या लोकांनी ठरवलेल्या अटीनुसार संध्याकाळी कोणीही तिकडे थांबत नसे. असंच काही काळ उलटून गेला. कलेक्टर साहेबांनी गावात अनेक विकासाची कामे केली. त्यांचीसुद्धा आता दुसऱ्या गावी बदली झाली होती.
शाळा वगैरे सर्व त्यांच्या नियोजन वेळेनुसार व्यवस्थित चालू होते. अशा काही महिन्यांनी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे काही नवीन शिक्षकांची शाळेत भरती करण्यात आली. त्यात भरतीमध्ये खानदेशातून आलेल्या व नुकत्याच शिक्षकी पेशात आलेल्या सुरेश, भिकाजी, निलेश आणि सुनील अशा चौघांची निवड करण्यात आली. त्या चौघांसाठी हा भाग, तिथली भाषा, जेवण सारे काही नवीन होते. गावातच एका किराणा मालाच्या दुकानात मागच्या रिकाम्या भाग त्यांना घर म्हणून भाड्याने मिळाला होता. गावात शिक्षक म्हणून तसा त्यांचा मान होताच. ते चौघे देखील गावात अगदी सर्वांसोबत गुणगोविंदाने राहत असे. कधी कोणाला काही मदत लागली तर नेहमी पुढत असत. गावातल्यांकडून त्यांना शाळेत संध्याकाळनंतर थांबवण्याचे बजावण्यात आले होते. तसेही दिवसभर शाळेतून शिकवून दमत असलेल्यांनी ते देखील कधी शाळेत थांबत नसत. असेच काही महिने निघून गेले आणि वेळ आली ती वार्षिक परीक्षेची. सर्व मुले फार खुश होती, कारण आता 2 महिन्यांना सुट्टी मिळणार होती. परीक्षेचा शेवटचा पेपर झाला. सारी मुले अगदी बागडे शाळेतून बाहेर पडली. परंतु आता खरी परीक्षा ही शिक्षकांची चालू झाली होती, कारण त्यांना दिलेल्या निकालाच्या तारखेआधी प्रगती पुस्तक तयार करायची होती. सुरेशने तर अगोदरच चौघांच्या गावी जायची तिकीटं काढून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे पटापट पुस्तकाचं काम आटपायचं असं चौघांनी ठरवलं. एक दिवस चौघेही शाळेत पेपर तपासत बसले होते. हळूहळू दुपार होऊ लागली. भौतिक शिक्षक आजची तपासणीचे काम आटपून घरी निघून गेले. आता फक्त शाळेत ते चौघेच होते. गेल्या 2 दिवसात सर्व कामे फत्त करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. चौघेही अगदी मन लावून आपापले काम करत होते. घड्याळाकडे त्यांचे लक्ष नव्हते. संध्याकाळचे 5 वाजून गेले तशा शाळेच्या शिपाईचा रामू तिकडून त्यांना चौघांनाही वेळेत भान आणून दिले व आता शाळा बंद करायची असल्याचे सांगितले. 6 वाजल्यानंतर इकडे कोण थांबणार नाही हे देखील आठवण करून दिली. पण त्यांना काही करून काम संपवायचे होते आणि तसंच त्या चौघांचा सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी रामूला जवळ बोलावले आणि त्यांच्या खिशात काही पैसे कोंबून त्याला सुद्धा सोबतीला थांबण्यास सांगितले. अजून फक्त 2 तास, मग आपण सर्वच एकत्र जाऊया. तसेच पैसे मिळाल्यावर रात्रीची दारूची सोय झाली होती, म्हणून रामू देखील त्यांच्यासोबत थांबला. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. रामूसुद्धा खुर्चीवरून बसून पेंगत होता. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते आणि त्यात त्या 5 जणांचे नशीब वाईट, म्हणून आज अमावस्येचीच रात्र होती. तसंच गावात तेव्हा विजेचा सुद्धा काही भरवसा नव्हता आणि चक्क त्या दिवसापासून शाळेत वीज नव्हती. ते कंदिलाच्या प्रकाशात काम करत होते. पेपर तपासत असताना सुनीलची नजर दरवाजापाशी गेली. कुणीतरी एक बाई आपल्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन काहीतरी खाण्यासाठी मागत असल्याचे त्याला बाहेरच्या काळोखात जाणवले. सुनीलने बाकीच्यांना देखील ते निदर्शनात आणून दिले. सुरेश बोलला, अरे असे कोणीतरी गावातली गरीब बाई उपाशी असेल म्हणून खायला मागत असेल. असे म्हणून त्यांनी आपल्या दुपारच्या जेवणातील उरलेली चपाती आणि भाजी रामूकडे दिली आणि तिला देऊन द्यायला सांगितले. रामे डोळे चोळत उठला आणि तो बाजूला ठेवलेला कंदील घेऊन दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला. कंदीलच्या प्रकाशात त्याने दरवाजात बघितले तर तिकडे कोणीच नव्हते. त्याने बाहेर देखील पाहिले, कोणी नव्हते. तो पुन्हा जागेवर येऊन बसला. अरे गेली असेल ते पुढे, जाऊ दे चल, असं म्हणून सुरेशने परत सर्वांना कामाला लागायला सांगितले. 5-10 मिनिटांनी पुन्हा ती बाई दरवाजावर उभी राहून काही खाण्यासाठी मागू लागली. पण पुन्हा तेच रामू कंदील घेऊन दरवाजापाशी गेले, तिकडे कोणीच नाही. असा प्रकार अगदी 3-4 वेळा घडला. शेवटी 5व्यांदा सुनीलने रागातच विचारले, कोण आहे तिकडे? जेवण हवे आहे तर मग घ्या ना, असे म्हणून तो स्वतःच दरवाजापाशी गेला. तेव्हा जणू काही हवेत विरघळावे तशी तिसरी आपल्या बाळासोबत कुठेतरी विलीन झाली. सुनील जरा घाबरलाच होता. त्याने बाकीच्यांना देखील ही गोष्ट सांगितली, पण सुरेश आणि बाकी दोघांचा त्यावेळी विश्वास नव्हता. बाई अशी कशी हवेत गायब होईल? रामूला मात्र हे सगळे काही चालू आहे हे कळत होते. त्याने सर्वांना इथून लवकर निघूया असं सांगितलं, पण सुनील सोडून कुणीही त्याचं ऐकत नाही. अरे थोडाच बाकी काम आहे, नाही होणार तर मला भास झाला असेल, सुरेश बोलला. काही काळ असंच गेला. ती बाई सुद्धा बराच वेळ दिसली नव्हती. बघ बोललेलो ना, गावातलीच असणार ती बाई, कोणीतरी उगाच घाबरवलं तुला राव, सुरेश बोलला. त्याचं बोलणं थांबतं तोच ती ज्या खिडकीत जवळ बसला होता तिकडूनच बाहेरच्या बाजूने कोणीतरी बाई हुंदकी देत रडण्याचा आवाज येऊ लागला. आता मात्र सुरेशसुद्धा जरा घाबरला होता. त्याने हळूच खिडकीत बाहेर डोकावून बघितले. त्याने जे बाहेर बघितले ते पाहून त्याने जणू डोळेच फिरले. तो जागचा झाला, बेशुद्ध झाला. बाकीच्याने त्याला सावरले. आता सर्वांनाच तो आवाज आला होता. त्याने बाहेर निघाले तर त्याचे जणू दात खिळीच बसले. तोंडातून काही शब्दच निघत नव्हता. एक स्त्री बाहेरच्या झाडापाशी बसली आणि तिच्या हातात एक बाळ होते, पण त्या बाळाला फक्त धड होते, त्याला मुंडके नव्हते. मान खाली घालून ती नुसती रडत होती. हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत होती. आणखी काही जणींचे रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज त्यांना ऐकू लागले. बाहेर जे काही चालू होते ते बघून ते जागी स्तब्ध झाले होते. अचानक त्यांना बाजूने गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी पाहिले तर मगाशी बेशुद्ध झालेला सुरेश त्याच्याकडे रागाने बघत होता. त्याचे डोळे पूर्ण सफेद झाले होते व तो वेगळ्या आवाजात, नाही
सोडणार नाही असे सारखे बोलत होता. बिथरलेल्या अवस्थेत त्या चौघांनी कोपऱ्यात लावलेल्या देवाच्या फोटोकडे धाव घेतली. तोच त्यांच्या मागे येणारा सुरेश पण खाली कोसळला. जणू काही आत्ताच त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडले असावे असे वाटले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुरेशला सावरत तिकडून पळ काढला. पाठीमागून अनेक रडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज येत होते, पण त्यांनी अजिबात पाठी न बघता थेट किराणा मालाचे दुकान गाठले. दुकानात पोहोचल्यावर पाचही जण तिकडेच खाली पडले. दुकानात असलेले काही गाववाल्यांनी त्यांना सावरले आणि पाणी दिले. कुणीही काहीही बोलायला मनस्थितीत नव्हते. पाचही जणांना कडकडून ताप आला होता. लगेच गावातील वैद्यांना बोलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी बरी वाटल्यावर त्यांनी गावातल्यांना झाला प्रकार सांगितला. सर्वजण त्यांच्या खूप रागावले होते, कारण इतकं बजावून सुद्धा संध्याकाळी 6 नंतर ते शाळेत थांबले होते. नंतर त्यांनी एक समजून म्हणून गावातील पुजाऱ्यांना बोलावले आणि त्या सर्वांवरून नारळ वळवून तो नारळ गावच्या वेशीत टाकून दिला. काही दिवसांनी बरे वाटल्यावर आपले काम आटपून चौघेही आपल्या गावी निघून गेले. ते परत आलेच नाही. त्यानंतर काही वर्षांनी गाववाल्यांनी सततच्या पाठपुराव्यानंतर ग्रामपंचायतीने ती जुनी शाळा कायमची बंद करून गावातच दुसऱ्या जागी शाळा चालू करायची ठरवली. पुन्हा काही वर्षांनी तिकडे पोस्ट ऑफिस, त्यानंतर टेलिफोन ऑफिस चालू झाले होते, पण ते सुद्धा तिकडेच फार काही टिकले नाही. वर्षभराच्या आताच ते सुद्धा बंद झाले आणि आता ती जागा अजूनही अशीच पडून आहे. कुणीही सहसा तिकडे जात सुद्धा नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन कथा तुम्हाला आवडत असेल तर मी पुन्हा अशाच नवनवीन कथा घेऊन येईल. तुमच्या अशा भरघोस प्रतिसादामुळे मी आणखी नवनवीन कथा टाकत जाईल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.